कल्याणमध्ये 32वा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पडला. भव्य रॅलीत तरुण तरुणींसह महिलांनी केला पारंपरिक नृत्याचा जल्लोष. दरम्यान कल्याण डोंबिवलीत लवकरच भव्य आदिवासी भवन साकारणार अशी महत्त्वाची घोषणा महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी केली आहे. सर्वांना जय जवाहर, जय आदिवासी. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहेत. त्यासाठी सगळ्या नागरिकांना, सर्व तमाम जनतेला माझ्याकडून व आमचे 2 नगरसेवक आहेत. नगरसेवक आपले बांगले साहेब, किरण बांगले साहेब, नगरसेविका शीतल मंडारी मॅडम, आम्हा तिघांकडून सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण तुम्ही बघत आहात की जेव्हा सकाळी बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्स होते ते अटेंड करून आली. त्यानंतर आपले इथे आपल्या महानगरपालिकेत आपण वंदन केलं. त्याच्यानंतर आम्ही यात्रेमध्ये आलोय. इथे खूप सुंदर असे प्रोग्राम्स केलेले आहेत, चालू आहेत. आता तुम्ही बघू शकता की चालू आहे, डान्स वगैरे आहेत. आणि सगळ्या संस्थेमार्फत जे आमच्या संस्था आहेत आदिवासींच्या, त्या कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेतील ज्या संस्था आहेत त्यांच्या वतीने हा प्रोग्राम करतो आहोत आपण. त्यानंतर इथून आम्ही एक छोटंसं असं वृक्षारोपण करणार कार्यक्रम आहोत. त्यानंतर आपण भव्य अशी मोठी रॅली आहे, कल्याण डोंबिवलीमधील भव्य अशी मोठी रॅली आहे, ती इथून आपल्या शिवाजी चौकातून निघणार आहे. त्यानंतर त्याचा समारोप आपला डी वॉर्ड मध्ये होणार आहे, ड वॉर्डात होणार आहे. तिथे आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे, सगळ्याच गोष्टी केल्या आहेत. नियोजन खूप व्यवस्थितरित्या आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आमच्या सर्व संस्थेमार्फत असू द्या किंवा आम्हा 3 नगरसेवकांच्या तर्फे असू द्या किंवा माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मी प्रथम नागरिक आहे, म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना आणि माझ्या सगळ्या जनतेला खूप साऱ्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते. समाजासाठी भेट म्हणून मी जेव्हा महापौर म्हणून बसली तेव्हा आम्हा 3 नगरसेवकांचं, मी नगरसेवक पहिले झाले, त्यानंतर महापौर झाली, पण त्यांचं एक स्वप्न आणि माझं एक स्वप्न आहे की आमच्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि माझ्या पूर्ण आदिवासी बांधवांचं स्वप्न आहे की इथे एक आदिवासी भवन व्हावं. आणि त्यासाठी नक्कीच माझा पाठपुरावा चाललेला आहे. आणि सकाळी जेव्हा कमिशनर साहेब आणि माझं बोलणं चालू होतं की कमिशनर साहेब खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की तेही धुळ्या ठिकाणी होते काम, ते तिथे प्रतिनिधित्व करत होते. आणि त्यांचं असं म्हणत होतं की आदिवासी समाज हा खूप गरीब आणि शांत संयमी असा आहे, त्यांच्यासाठी आपलं